आज आपण नाचणीच्या पिठाचा व्हेजिटेबल स्टफ पराठा तयार करणार आहोत। मस्त असा पौष्टिक पराठा आहे। चला तर मग सर्वात प्रथम आपल्याला नाचणीच्या पिठाची उकड काढून घ्यायची आहे। त्याकरता 1.5 वाटी पाणी मी घेतलेलं आहे। चवीनुसार ह्यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि 1 चमचा तेल घातलेलं आहे। ज्या वाटीने आपण पाणी घेतलं त्याच वाटीने नाचणीचं पीठ घ्यायचं आहे। 1.5 वाटी प्रमाण सेमच आहे पाणी आणि पिठाचं। आता ह्याची उकड काढून घ्यायची। सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर झाकण ठेवून ह्याला 5 मिनिटं असंच ठेवून द्यायचं। यानंतर परातीमध्ये काढून घ्यायचं आणि थोडंसं थंड झाल्यानंतर हे व्यवस्थित आपल्याला मळून घ्यायचं आहे। मळताना अधूनमधून थंड पाण्याचा हात लावून घ्या आणि व्यवस्थित पीठ चिकट होईपर्यंत आपल्याला हे मळून घ्यायचं आहे। आता इथे मी थोडंसं तेल देखील लावलेलं आहे आणि हे एकदम स्मूथ पीठ तयार केलेलं आहे। ह्याला आपण झाकून ठेवू आणि तोपर्यंत लगेचच स्टफिंग तयार करू। स्टफिंग तयार करण्यासाठी आलं, लसूण आणि मिरचीचा ठेचा घेतलेला आहे। 1 मध्यम आकाराचा कांदा, पालक, 1 गाजर, 1 शिमला मिरची आणि 1 छोटा बटाटा उकडवून घेतलेला आहे। बटाट्याच्या ऐवजी तुम्ही पनीरचा देखील इकडे वापर करून घेऊ शकता। मसाल्यांमध्ये अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा जिरा पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा कसुरी मेथी आणि चवीनुसार मी मीठ घातलेलं आहे आणि हे सगळं एकत्र करून घ्यायचं। आपलं स्टफिंग तयार होते। आता स्टफिंग तयार झाल्यानंतर पीठ एकदा चांगलं मळून घ्यायचं। पिठाचा एक गोळा काढून घ्यायचा। पिठाचा गोळा जास्तच काढायचा, त्याची अशी वाटी बनवायची आणि त्यामध्ये हे स्टफिंग ठेवायचं। आता भाज्यांना पाणी सुटतं म्हणून मी वरून सुकं नाचणीचंच पीठ घातलेलं आहे आणि हे व्यवस्थित बंद करून घ्यायचं। असा गोळा तयार करून झाल्यानंतर आपल्याला आता पराठा लाटून घ्यायचा आहे। त्या लाटण्यासाठी मी नाचणीचंच पीठ घेतलेलं आहे। इथे चांगलं पिठामध्ये घोळवून घ्यायचं आणि हाताने हळूहळू ह्याला असं थापून घ्यायचं आहे, म्हणजे मधलं स्टफिंग जे आहे ते संपूर्ण व्यवस्थित असं पसरलं पाहिजे। नंतर हलक्या हाताने आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे। अगदी हलक्या हाताने, बिलकुल घाई करायची नाही आहे, एकदम हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे। वरून मी कलौंजी टाकलेली आहे आणि थोडंसं कोथिंबीर टाकलेली आहे आणि ह्याला आता पुन्हा एकदा लाटून घेते आहे। पराठा जास्त मोठा करायचा नाही आहे, अगदी मध्यम आकाराचाच बनवायचा आहे। आता पराठा आपण शेकून घेऊया। तर इथे तवा चांगला गरम करून घ्यायचा आणि दोन्ही साईडने पराठा जो आहे तो चांगला आपल्याला खरपूस असा भाजून घ्यायचा आहे। वरून तूप, तेल किंवा बटर तुम्ही काहीही वापरू शकता। दहीसोबत हा पराठा तुम्ही मस्त असा एन्जॉय करू शकता। रेसिपी आवडली तर लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।